तर हॅलो एव्हरीवन. तर ही अशी होती आमची पुण्याची सकाळ. तर बस आम्ही याच्यानंतर आम्ही रूमवर गेलो, फ्रेश झालो, छान तयारी वगैरे केली मस्त. पण आज आम्ही कुठेतरी जात आहोत. सरप्राईज आहे आणि ज्या व्यक्तीला भेटणार आहे एकदम रॉयल व्यक्ती आहे, दिलदार मनाचा आहे. तर चला आपण बघूया कोण आहे ते. तर आम्ही झालो आता रेडी. गोवा बॉय, गोव्यात घालते असे कपडे, छान दिसून आलं शर्ट. हे मेरी चॉईस. आणि हे पण छान घातलं वागायचं. हे मी लपून घेतलं होतं, हे घेऊन देणार. आणि माझं गुरु. आम्ही आता चाललो काहीतरी सरप्राईज द्यायला तुम्हाला. तर काय सरप्राईज आहे, तर सरप्राईज म्हणजे असं सरप्राईज आहे की मी भेटणार आहे आणि तुम्हाला मी आपल्या ब्लॉगद्वारे दाखवणार आहे. पण तुम्ही ऑलरेडी त्यांना ओळखता, कोण आहे ते, काय आहे, तर तिथे गेल्यावर तुम्हाला माहीत पडेल. चला तर आम्ही निघालो आता. हे पहा, गुर्रटच आहे. आम्ही दोघंही हसराव. नाही, मी हसते, हे याच्यासारखं पोरगं गुर्रट आहे. मी गुर्रट आहे. बोलून दाखवा कोण गुर्रट आहोत मी. तो हम फरारी में निकले सवारी करने. ये है हमारी फरारी. चारों तरफ से हवाई हवा है. थंडी नाही आहे जशी पाहिजे तशी. आपले विदर्भ मस्त रस्ते कडाक 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 आवाज हे बा हे वापस सोडतच नाही. या जा जा जा. तर जिथे जायचं होतं तिथे आम्ही पोहोचलो. पण सगळ्यात पहिले आम्ही तिथे जेवण केलं, कारण की खूप वेळ होऊ शकत होता. त्यामुळे आपलं जेवण झालं पाहिजे म्हणून आम्ही पहिले जेवण केलं. जेवण पण केलं आणि खूप छान जेवण होतं. थाली होती पण खूप छान असं घरच्यासारखं जेवण होतं. मस्त आम्ही जेवलो. पण त्यानंतर आम्ही आज जिथे जाणार होतो तिथे आम्ही म्हणजे आमच्या मोबाईलचा कॅमेरा ऑनच ठेवला होता. म्हटलं पहिले त्यांना विचारू बा तुम्हाला आवडते का, नंतरच आपण म्हटलं व्लॉग शूट करू. पण तरी पण आम्हाला जेवढा घेता आला तेवढा आम्ही भीत तो व्लॉग घेतला. पण नंतर त्यांना विचारलं, ते म्हणे अरे काही गोष्ट नाही मिळत ताई, तुम्ही घेऊ शकता म्हणे व्लॉग. नंतर आम्ही व्लॉग घेतला. आता चला आम्ही आता जात आहोत त्यांच्या इथे. आम्ही पोहोचलो सोनू म्युझिक स्टुडिओमध्ये. प्रोप्रायटर गौरीताई चव्हाण. आणि कोण आहे तुम्हाला सांगू, गाणं विसरले का, सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का. हो हो हो, तेच दादा, म्हणजे मारुती चव्हाण दादा. आम्ही यांच्याकडे पोहोचलो. खूप दिवसांची इच्छा होती यांच्याशी भेटायची, इंस्टाग्रामवर बोलणं व्हायचं. आणि खूप छान वाटलं त्यांच्या स्टुडिओमध्ये गेल्यावर, की एक आपलं साधारण माणूस जो शून्यातून वरती आला. आणि त्यांचं एक छोटंसं स्टुडिओ खूप छान होतं आणि मोठं स्टुडिओ बनणं चालू आहे. आणि त्यांनी खूप छान आम्हाला एंटरटेन केलं. हे बघा त्यांचे पोस्टर, दिलाचा अध्यक्ष सरकार तुम्ही केलं मार्केटच्या. आणि दादांनी एवढं छान एंटरटेन केलं आम्हाला. स्वतः त्यांनी चहा आणला, कारण त्यांची जो मुलगा होता तो आज म्हणजे आला नव्हता. हे बघा हे दादा. आम्ही थोडंसं भेदच घेतला, म्हटलं कोणाला आवडते कोणाला नाही. तर मग आम्ही चहा घेतला आणि माझ्या गुरुसाठी त्यांनी छान स्वीट पण आणले. आणि दादा म्हणे काही प्रॉब्लेम नाही ताई म्हणे, शूट घेऊ शकता. पण असो. नंतर मग खूप छान त्यांनी एंटरटेन केलं. आणि गुरु इतका मस्त्या करत होता खूपच. त्यांनी मग त्यांचं पूर्ण स्टुडिओ दाखवलं आम्हाला आणि सगळ्यांशी ओळख करून दिली आणि सांगितलं. आणि त्यानंतर त्यांचा जो मेन स्टुडिओ आहे रेकॉर्डिंगचा तिथे आम्हाला नेलं. चला चला ना. तुमच्या स्टुडिओला व्हिजिट झाली आमची. नमस्कार दादा. नमस्कार. सरकार तुम्ही केले, मार्केट जाम केले, सगळ्यांचे संगीतकार सगळ्यांनी केले. क्या बात आहे. आणि खूप खूप थँक्यू दादा. ज्या गावणार ताई आहेत आपल्या अमरावती आपली सगळ्या गाण्यांना सपोर्ट करतात. जेवढी गाणी सगळे बघितले. आणि त्यानंतर फोटो काढले. आणि त्यांचा स्टुडिओ बघा खूप छान आहे. खूप छान छान गाणी केली त्यांनी तयार. आणि अजून खूप नवीन नवीन तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज राहणार आहे. खूप छान छान त्यांनी गाणी केली आहे, अजून गाणी तयार केली आहे. आणि लवकरच तुमच्या सेवेत येणार आहे ते. आणि सगळ्यांशी ओळख करून दिली त्यांनी. आणि खूप स्ट्रिक्ट आहे बरं दादा, खूपच. म्हणजे त्यांना नाही असं तसं बिलकुल नाही पटत, व्यवस्थित काम आहे बिलकुल. आणि आम्ही त्यांना भेटायला गेलो, पण त्यांनी आमचा इतका छान आदर सत्कार केला.
आणि बघा त्यांनी माझ्यासाठी छान साडी आणली होती आणि दाजींसाठी शॉल. मला तर म्हणजे मी सांगू नाही शकत, कारण की आपल्याला वाटते की नाही बा एवढा मोठा माणूस जो बा आता खूप एकदम म्हणजे प्रसिद्ध आहे आणि आपल्याला इतकं छान त्यांनी वागणूक दिली. मी तर हँग झाली होती, कारण अपेक्षेच्या बाहेर जेव्हा काही गोष्टी होतात तर खूपच हँग होते. तुम्ही बघा त्यांनी खूप छान सत्कार केला. मी तर त्यांना भेटायला गेली होती, कारण म्हटलं आता पुण्यामध्ये आलो आहो आणि त्यांची भेट घेऊन घ्या म्हटलं मारुती दादांची. तर त्यांनी बोलवलं. असं वाटलं पहिले अवॉइड करतील, ते बोलतील की नाही बोलतील, पण नाही, त्यांनी खूप छान आम्हाला ट्रीट केलं. आणि विशेष म्हणजे एक साधारण व्यक्तीसारखं नाही, त्यांना कशाचा गर्व ना काहीच नाही, एकदम सिम्पल व्यक्ती. म्हणजे मी तर खूपच भावूक झाली होती. आणि बघा तुम्ही बघू शकता की जाताना ते खाली आले असं नाही. तर आजकाल तर तुम्ही बघितलं ना की थोडासा काही फेम भेटला तर सगळ्यांना गर्व चढतो, पण नाही, हे दादांचं एवढी म्हणजे प्रसिद्धी असूनही त्यांना काही एवढासा सुद्धा गर्व नाही. आणि आले आणि खाली गाडीपर्यंत आम्हाला त्यांनी सोडून दिलं. जोपर्यंत आमची कॅब येत नाही आणि आम्ही जात नाही तोपर्यंत तिथे होते ते. आणि बघू शकता त्यांनी आमच्यासाठी कॅबची पण अरेंजमेंट करून दिली आणि आम्ही बसेपर्यंत तिथेच थांबले ते. आणि खूप छान वाटलं दादांना भेटून. आणि खरंच म्हणतात ना, दिलदार मनाचा रुबाबदार रॉयल व्यक्ती आणि खरंच मोठ्या मनाचा व्यक्ती आहे. कारण आता मला माहिती आहे, आता आम्ही सगळ्या इन्फ्लुएन्सरशी भेटतो, कोण कसं कसं नाही. तर खरंच माणसाने आपल्या पहिलेचे दिवस विसरायचे नाही आणि आपल्या जमिनीशी जुळून राहायचं. वरती जास्त जायचंच नाही. आणि ह्या मुली जेव्हा ऑटोमध्ये होत्या यांनीसुद्धा ओळखलं, भेटलं, हो हो मीच आहे ती गाऊनवाली बाई. खूप छान वाटलं. आणि दादांनी आमच्यासाठी कॅबची अरेंजमेंट केली आणि मग आम्ही बसल्यावर तिथून निघालो. मग आम्ही आमच्या कार्यक्रमाला, संध्याकाळ होत होती, खूप वेळ होत होता. छान रील बनवलं असतं पण वेळ नसल्यामुळे निघून आलो. तर असं होता आजचा व्लॉग. आणि अशा आम्ही तुम्हाला एक सरप्राईज दिला आहे दादांशी भेटून. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि आता आम्ही निघालो. आता आमचा संध्याकाळी राहील कार्यक्रम, तो नेक्स्ट व्लॉगमध्ये.